मग खरं सांगायचं तर आपला भारत देश या युद्धामध्ये सहभागी नाही, परंतु 20-25% अख्ख्या जगाचा जिथनं पुरवठा होतो त्याचा तिथं प्रॉब्लेम झाल्यामुळं आज भारत देशाला या आखाती युद्धाचा प्रॉब्लेम झालेला आहे. आमच्या या भागामध्ये आताचा हा मार्चमध्ये या युद्धाचा भडका उडला आहे, पण ही बुकिंग मार्चमध्ये होत नाहीत. ही बुकिंग 4-4, 5-5, 6-6 महिने आधी होतात आणि विवाह सोहळे हे एकदाच होतात, हे काय वारंवार होत नाहीत. रिसेप्शन असतील, विवाह सोहळ्याच्या तारखा असतील, हे लोकांना जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून आनंद उत्सव असतो हा. परंतु दुर्दैवाने आता जे गॅसचं आणि LPGचं जे शॉर्टेज झालेलं आहे त्यामुळे आम्हाला इथे जे प्रकारचे जे मेनूंची जी रेलचल असायची 100 मेनू असायचे त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला कटशॉट करायला लागलेले आहेत. त्याचबरोबरीने जे डीप फ्राईडचे मेनू असतात ते आम्हाला कमी करायला लागले, डोस्यासारखे आयटम कमी करायला लागलेत. पण एक सुदैव आमचं असं आहे की अजून तरी ह्या भागामध्ये बुकिंग कॅन्सल झाली नाहीत, पण भविष्यात जी बुकिंग होती आहेत त्याच्यामध्ये लोकांच्या मनात थोडी धास्ती आहे की आत्ता जर आपण बुकिंग केलं आणि जर हे युद्ध ताणलं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा नीट झाला नाही तर आपल्या कार्यक्रमांमध्ये थोडी त्याची सावट पडेल. तर आमची तुमच्या माध्यमातून भारत सरकारला विनंती आहे की आता बऱ्यापैकी हा पुरवठा त्यांनी सुरळीत करावा आणि या दोन्हीचा सुवर्णमध्य साधावा. नाही, पूर्वी किती लोक लग्नाच्या दिवशी मेनू राहायचे, आता किती आहेत आणि पदार्थांची संख्या ही बऱ्यापैकी 60 ते 65 पदार्थांची असायची, ती आत्ताच्या घडीला ती बऱ्यापैकी 15 ते 20 पर्यंत आणावी लागलेली आहे. आणि महाराष्ट्रीयन गोष्टी किंवा पंजाबी ज्या शक्य होतील, ज्या तिथे गॅसवर आतमध्ये करणं शक्य आहे, चुलीवरती करणं शक्य आहे, ते पदार्थ आपण केले जात आहेत. जे चूल पण पेटली आहे. हो, पण तरीसुद्धा ते शक्य लाईव्ह काउंटर असतात, ते आपल्याला देता येत नाहीत, जे लोकांच्या समोर करावे लागतात.